माझ्यासोबत या मंचकावर मान्यवर उपस्थित आहेत, त्यामध्ये सन्माननीय मिलिंद सुर्वे आयोजक, सो स्नेहल सुर्वे, श्रीयुत अमोल सिंघवी, सन्माननीय ऋषिकेश फडकेजी, सो अमिता गोरे, सो रुपाली गुप्ते, अन्य मान्यवर, माझ्यासमोर बसलेले सर्व तरुण व अन्य आर्किटेक्ट, विविध क्षेत्रातील उद्योजक, व्यावसायिक, मान्यवर, बंधू भगिनींनो आणि मित्र, आज एक वेगळ्या विषयासाठी वेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना, आर्किटेक्टना भेटायचं योग आला तो या मंडळींमध्ये आहे. इथे येण्यापूर्वी काय गप्पा मारत होतो, माझ्या जीवनात जे भेटलेले काही आर्किटेक्ट आणि त्यांची कला जे मी अवगत केली, पाहिली, त्यावर काहीतरी तुमच्याशी हितगुज करावं, बोलावं. आणि माझ्या अपेक्षा ज्या आहेत, भारत देश आज माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये 14व्या क्रमांकावर 4थ्या क्रमांकावर आलेला आहे. काही महिन्यानंतर किंवा वर्षभरात आपण जर्मनीला मागे टाकून 3ऱ्या नंबरवर आपण येणार आहोत. ही भारत प्रगती करत असताना त्यामध्ये महाराष्ट्र कुठे आहे, किती योगदान देतो, महाराष्ट्राचे विविध क्षेत्रातील जनता, लोक या प्रगतीमध्ये कुठे आहेत, कितपत आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेत मुंबई 34% हिस्सा उचलते. बजेटमध्ये 47 लाख कोटीचा बजेट आहे इंडियाचा लास्ट इयरचा, त्यामुळे 34% हिस्सा महाराष्ट्र, मुंबई उचलते. मग त्यात आमच्या आर्किटेक्ट लोकांचं योगदान किती असं मला विचारावंसं वाटतं. मी तुम्हाला उत्तर मागणार नाही, पण ते कुठेतरी अन्य क्षेत्रातील उद्योजक, अन्य क्षेत्रातील पेशातील लोक आणि आर्किटेक्ट आमचे, आता ही सुंदर इमारतीत पण आपण बसलेलो आहोत. इमारत सुंदर जरी सगळे त्याचं कौतुक करतात, पण त्याचा आर्किटेक्ट कोण आणि त्याचं कौतुक होत नाही असं मला वाटतं. लोन देती है और उनको मार्केटिंग के लिए भी आर्थिक मदद करती है. अब जो उद्योग करेंगे उसके भी पैसे देती है मार्केटिंग के लिए, और फॉरेन में अपने ये करना है, एक्सपोर्ट करना है, उसके लिए भी मदद है. सभी से मगर वहाँ तक पहुँचना चाहिए. यहाँ बैठ के बोलेगा गवर्नमेंट मदद करेगा, ऐसा नहीं होगा. हमारे जो आर्किटेक्ट है आपका, उसने जाके संबंधित ऑफिस में, कंसल्ट ऑफिस में जाके अपना जो अपेक्षा रखते हैं, बिजनेस के बारे में जो चाहते हैं वो बोलना चाहिए. और किसी को भी इस तरह की मदद चाहिए होगी तो मुझे बोलिए, मैं आपको वहाँ तक पहुँचा. सर, माझं नाव दीपक पवार, खेड दापोली. माझा स्पेसिफिक प्रश्न तुम्हाला आहे. तुम्ही महाराष्ट्रामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये आणि महाराष्ट्र वाढत फार मोठं काम केलं आहे. आणि कोकणातल्या, मी स्पेसिफिक म्हणतो आहे, कोकणातल्या अनेक क्षेत्रातल्या तळलेलं पाणी स्वतंत्र काळापासून आजपर्यंत भारताला मोठं योगदान दिलं आहे. तर आत्ता ही जी घटना होती ॲक्च्युली आर्किटेक्ट, तर कोकणातल्या एकूण आंतरराष्ट्रीय विकासाच्या अनुषंगाने आर्किटेक्टकडे तुम्ही कसे पाहता? कोकणातल्या जगातल्या नकाशा कोकण जे आहे त्याचा विकास व्हायला पाहिजे, निसर्गातून राखला पाहिजे. तर आर्किटेक्ट हे कोकणामध्ये प्रगती दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय लेवलला कुठल्या पद्धतीने काम करू शकतील किंवा करतील, ही आपली काय अपेक्षा? कोकणाच्या विकासाचं नियोजनबद्ध आखणी झालेली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर
तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात या रोड 100% डांबरी आणि सिमेंट, रेल्वे, विमानतळ आणि आता बोट पण सुरू होते. वाहतूक व्यवस्था चांगली, शैक्षणिक दर्जा चांगला. 10वी 12वीचा रिझल्ट बघा, मेरिटमध्ये 8-10 मुलं सातत्याने पहिले घेऊन अगदी 99.99 मार्क मिळवणारे स्टुडंट आमच्या कोकणात आहेत. त्यामुळे बुद्धिमत्ता म्हणजे कोकण असं आम्ही समीकरण समजतो, कारण मासे आणि भात खातात. त्यामुळे आम्ही परदेशी, आता माझा जो प्लॅन आहे तो मी दोडा मार्गमध्ये जो मोफा एअरपोर्टच्या जवळ आहे तालुका, तिथे मी एक 1400 एकर जागा राखून ठेवली आहे आणि मी अदानी जिंदाल यांच्याशी बोलतो आहे. तिथे मी 500 ते 1000 कंपन्या याव्या, 1 लाख किमान रोजगार तयार करावा, म्हणजे आमची सिंधुदुर्ग रत्नागिरी कोकणात शिकलेल्या तरुणांना तिथे जॉब मिळावा, चांगला मिळावा, यासाठी माझे ते प्रयत्न आहे. जगातली जे प्रगती साधन आहे, सिंधुदुर्ग टुरिझम आहे. मी सिंगापूरला जी प्रगती झाली टुरिझमच्या माध्यमातून, तो पॅटर्न मी वापरून समुद्र किनारा सिंधुदुर्गला 121 किलोमीटरचा आहे. तिथे मी मोठ्या प्रमाणामध्ये सिंगापूरने जी त्याच कंपन्यांना आणायचे माझे प्रयत्न. आणि 5 वर्षांनी सिंधुदुर्गाची पर कॅपिटा इन्कम आज 2,60,000, महाराष्ट्र 2.5 आहे. आम्ही पुढे आहोत आणि पुढच्या 5 वर्षात आम्ही 4 लाखाच्या पुढे जाऊ, एवढे या प्लॅनिंग आहे. महिलांसाठी पण उद्योग मी तिकडे चालू केले, महिला उद्योग. न शिकलेल्या महिलांनी आंब्यापासून बाग प्रोडक्ट बनवा, आवळा कॅन्डी करा, असे वेगवेगळी फळं जी कोकणात आहेत, जांभळं सगळं, ते त्यांचे अनेक ठिकाणी. आता जांभळा आहे, डायबिटीजसाठी त्याचं औषध आहे. फणसाची बी, त्याची पावडर अमेरिकेच्या मागणी आहे फार्मास्युटिकलमध्ये, हे पण डायबिटीजला गोळ्या बनवतात. ते कोकम आहे. या सगळ्यांसाठी तिथे त्या ठिकाणी 7 एकरमध्ये महिला उद्योग सुरू केले. महिलांनी यावं, त्यांना मार्गदर्शन दिलं जाईल. इंजिनियर कुलकर्णी म्हणून त्यांनी आम्हाला मशीन बनवून दिले आहेत छोट्या छोट्या. इजिलीच्या बचत गटाला 5 लाखापर्यंतच्या मशीनला लोन तिथेच आम्ही देतो. ही जी मी 2,60,000 पर कॅपिटा इन्कम आहे ना, हे या मार्गाने वाढवलं. मार्गाने यामध्ये कोकणातल्या जे आर्किटेक्ट आहेत त्यांचा उपयोग तुम्ही कसा करता? सॉरी, आर्किटेक्टचा उपयोग तुम्ही कसा करता? आर्किटेक्टचा बघा, जेव्हा विकास कसा होतो, विदाउट बिल्डिंग, विदाउट हॉटेल, चांगले बंगले, पैसा आला का लोक काय करतात, हा RCC घरं मॅक्झिमम सिंधुदुर्गात तुम्ही हायवेने जा, मग RCC घर कोण बनवतं? आर्किटेक्ट. आज आमच्याकडे जे स्थानिक आर्किटेक्ट आहेत त्यांना तिथे प्रॅक्टिस मिळते. आम्हाला पुणे आणि कोल्हापूरच्या आर्किटेक्टला बोलवावं लागत नाही, कन्सल्ट करतो आम्ही. मोठे प्रोजेक्ट आहे. आता हॉटेल 5 स्टार वेंगुर्ला एका तालुक्यात येत आहे समुद्रकिनारी. अशा अनेक गोष्टी. त्यामुळे आर्किटेक्टला तिथे संधी आहे. पण काय आहे, तरुण आर्किटेक्ट कोकणात जाऊन प्रॅक्टिस करण्याची इच्छा व्हायची, कारण ते ग्रामीण भाग येतो, सगळ्यांना मुंबई पाहिजे. मुंबईत बसून जर एखादं डायरेक्ट केलं तर त्यांची समज आहे ते जास्त आकर्षित दिसतं. आमची समज उलटी आहे. कोकणातल्या शुद्ध हवेत वातावरणात येऊन जे काय तुम्ही कला दाखवा त्याचं कौतुकच. अजून कोण आहे का मीडिया? कॅलिफोर्निया झाला हे आपण गेले कित्येक वर्ष ऐकत होतो, पण आता आपण अभिमानाने किती वर्षांनी म्हणू की झाला म्हणून. झाला मी कोकणचा कॅलिफोर्निया 2-3 वेळा पाहिजे आणि आपण म्हणायच्या पूर्वी कोकणचा कॅलिफोर्निया करू. ते फक्त त्यांनी काय केलं, डोंगर वाहरलाय तो त्यांनी सजवलाय, तयार करून फुलं वगैरे लावून, तेवढंच आपलं आपण
सगळ्या प्रकारच्या अम्युनिटी सिंधुदुर्गात दिलेल्या आहेत अम्युनिटी. आता मी माझ्याला हॉटेल येत आहे 5 स्टार, आता 5 येतात 5. आणि तुम्हाला सांगतो सगळ्या प्रकारे पर्यटन असल्यामुळे पर्यटनाला आकर्षित करणारे जे सिंगापूरने ज्या प्रकार केले आम्ही अनुकरण करणार. आणि तुम्ही आता कोकणात येताना कोकणात येतो असं समजू नका, कॅलिफोर्नियामध्ये जातो असं समजून या, मग वाटेल तुम्हाला. बरोबर. आपसे कंपनीज ने यहाँ पे आके एक्सप्लेन किया है और कैसे चल रहा है सुबह से सेशन, और ख़ास करके नारायण रानी जी ने क्या कहा कॉन्क्लेव के बारे में और आर्किटेक्चर कम्युनिटी के बारे में. सेशन तो बहुत ज़ोर शोर से चल रहा है. सुबह से बहुत रजिस्ट्रेशंस हैं हमारे पास और बहुत सारे लोग यहाँ पे विज़िट कर चुके हैं. स्टूडेंट्स आ रहे हैं, आर्किटेक्ट्स आ रहे हैं, सीनियर आर्किटेक्ट्स भी आ रहे हैं. तो यहाँ पे जो सेमिनार्स हो रहे हैं वो भी काफ़ी लोग यहाँ पे अटेंड कर रहे हैं, जहाँ पे करियर अलग अलग करियर्स के बारे में बात कर रहे हैं. देन मेंटोर सेशंस है जहाँ पे 1-on-1 इंटरेक्शन हो रहे हैं. तो जो मेंटोर सेशन हम लोग ने 30 मिनट प्लान किए थे वो और एक्सटेंड हो रहे हैं क्योंकि स्टूडेंट्स के पास बहुत क्वेश्चंस हैं और मेंटोर्स भी बहुत इंटरेस्टिंगली उसे आंसर कर रहे हैं. और लोग आर्की वर्क में देख रहे हैं, जहाँ पे आर्किटेक्ट्स का वर्क डिस्प्लेड है वो भी देख रहे हैं. यहाँ पे जॉब्स के लिए अप्लाई कर रहे हैं लोग, फर्म्स के बारे में पूछ रहे हैं. सो बहुत बज़ है, बहुत हलचल है, बहुत लोग इंटरेक्शन कर रहे हैं. तो हम देख रहे हैं कि हर जगह लोग पार्टिसिपेट कर रहे हैं. सो वी आर गेटिंग वेरी गुड रिस्पॉन्स अबाउट इट. सो सुबह से अब तक मेरे ख्याल से 350-400 के और ऊपर लोग आ चुके हैं. स्टूडेंट्स, यंग आर्किटेक्ट्स, सीनियर आर्किटेक्ट्स, एम्प्लॉयर्स, ये सारे लोग यहाँ पर हैं. फर्स्ट टाइम है तो किसी को सवाल थे ये कैसे होगा, क्या होगा, तो हम सब देख रहे हैं. अलग अलग वेज में डिस्कशन चल रहा है. नारायण रानी सर आए थे फॉर इनॉग्रेशन. इट वाज अ ग्रेट अपॉर्चुनिटी क्योंकि उन्होंने काफ़ी सोशल वर्क किया है, जहाँ पर प्रोजेक्ट्स उन्होंने खुद के बनाए हैं, गवर्नमेंट के बनाए हैं. और उनका जो इंसाइट था कि आर्किटेक्ट्स को अपने प्रैक्टिस के बियॉन्ड बिज़नेस में भी जाना चाहिए और जो एरियाज़ थोड़े पिछड़े हुए हैं डेवलपमेंट में उसमें भी कंट्रीब्यूट करना चाहिए, वो अच्छा इनपुट था. उन्होंने ये भी कहा है कि अगर कोई आर्किटेक्ट्स को कोई बिज़नेस शुरू करना है, उन्हें कुछ हेल्प चाहिए थ्रू गवर्नमेंट, ही विल पर्सनली लुक इनटू इट थ्रू MSME प्रोजेक्ट्स, जहाँ पर स्टेट गवर्नमेंट, सेंट्रल गवर्नमेंट की हेल्प हो सकती है. सो दैट इज़ अ वेरी एनकरेजिंग थिंग. उन्होंने ये भी कहा है कि अगर आपका कोई फोरम है जो आपके ग्रीवेंसेस रेज करना चाहता है तो वो भी वो रेज करेंगे थ्रू द करेक्ट चैनल्स. सो इट इज़ अ वेरी एनकरेजिंग थिंग कि a senior politician and MP comes and helps and blesses us with his presence and offers this help to help the profession. So I would like all the architects to come together. It's just a beginning. So treat this as just a start. Use the platform to put up, use it in the way it is being offered. Post your jobs, post your projects, talk to each other, interact, help each other out, and use this forum that is there to help the profession. There are many people who are ready to help you, like Mr. Narayan Rani is there. So like him, there are many people who are ready to help, but we have to ask for help or we have to raise those issues. So let's use this platform to raise those issues.